कळत न कळत आपण प्लास्टिकचा एक अविभाज्य घटक बनलो आहोत आणि प्लास्टिक पासून होणारी हानी आपल्या सर्वांनाच माहीत आहे. या फिल्ममध्ये एक कलाकार प्लास्टिकचा पुतळा बनवत आहे. त्यालाही वाटतंय की आपण बनवलेली कलाकृती ही अजमर व्हावी आणि जिवंत राहावी. यामध्ये तो टाकाऊ प्लास्टिकचा वापर करत आहे. माणसासारखा हुबेहूब पुतळा बनवण्याची त्याची धडपड आणि बारकावे तो टिपत आहे. प्लास्टिकच्या वासामुळे आणि सतत त्याच्या जवळ असल्यामुळे त्याला त्रास होताना दिसत आहे. आणि या अंधाऱ्या खोलीत हा कलाकार रात्रीच्या सुमारास या कलेमध्ये प्राण ओतण्यासाठी धडपड करत आहे. जणू तो त्याच्याशी बोलतो, माणसासारखे त्याचे हावभाव देण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याशी मैत्री करतो. ही मैत्री त्याच्याशी नसून आपण वाढवलेल्या प्लॅस्टिकशीच आहे. प्लॅस्टिक आपला एक मित्रच बनला आहे. त्याची साथ सोडणे अशक्य. हा कलाकार त्या प्लॅस्टिकला आपल्या चेहऱ्याभोवती गुंडाळत आहे आणि एक आभास तयार करत आहे. आणि तो त्याचा मित्र इतक्या वेळ त्याच्याशी चाललेला संवाद त्याचा जीव घेण्यासाठी निघाला आहे. त्या कलाकाराचा श्वास हा पूर्ण थांबला गेला आहे आणि त्या प्लॅस्टिकमध्ये तो गुदमरण्याच्या अवस्थेत जणू त्या प्लॅस्टिकने त्याला कवटाळून मिठी मारली असावी या उद्देशाने त्याच्या चेहऱ्यावर त्या प्लॅस्टिकने त्याचा ताबा तयार करून घेतला आहे. त्या प्लॅस्टिकमधून बाहेर येण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. पूर्णपणे घाबरलेला तो कलाकार, त्याला त्याच्याच कलेची भीती वाटून त्याचाच त्याला राग येतो आणि त्याचा तो दुश्मन असल्यासारखं त्याला फाडण्यासाठी त्याची तडफड होते. आणि त्याच्या प्लॅस्टिकच्या पुतळ्यातून कलाकार त्याचा पोट फाडून एक वस्तू बाहेर काढतो आणि ती वस्तू म्हणजे आपली पृथ्वी आहे. याच प्लॅस्टिकच्या दलदलातून जणू त्याला तो बाहेर काढण्याचे त्याचे अतोनात प्रयत्न. या मातेला, या पृथ्वीला तो जवळ घेत प्रेमाने आपल्या छातीशी लावून आणि सुटकेचा एक मोकळा श्वास घेतो. आणि अशीच अवस्था आपल्या पृथ्वी मातेची झाली आहे. आपण सर्वांनी मिळून या पृथ्वी मातेला प्लॅस्टिकच्या राक्षसाच्या पोटी टाकले आहे आणि अशी सुंदर आपली पृथ्वी अशा विविध राक्षसांच्या हवाली सोडून दिले आहे. आणि आपण तयार केलेला हाच आविष्कार आपल्यासाठी विषकारी ठरतोय.